आज किचनमध्ये एंटर केल्यावर सगळीकडे टोपच टोप दिसत आहेत बघा। इथे तुम्ही बघू शकता एकावरती एक अशी 5 छोटी भांडी ठेवलेली आहेत। आणि आज मी सचिनला सकाळी एक काम सांगितलेलं, जसं मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये सांगितलेलं की मेथी माझी खालच्या डब्यात राहिलेली ती मला वरती काढून ठेवायची होती आणि मी नंतर विसरून गेली। आणि नंतर असं झालं की सकाळी पण माझ्याकडे वेळ नव्हता, म्हणून मग मी ती काढली नाही मेथी। आणि नंतर मी सचिनला सांगितलेलं की तू खालच्या डब्यातनं तुला जर मिळाली तर मेथी काढ आणि मग तू भिजत घाल। पण त्याने केलं शॉर्टकट। त्याने काय केलं की खालून वाण्याच्या दुकानातून थोडीशी मेथी घेऊन आला आणि मग ती त्याने भिजत घातली। तो म्हणतो की तुझ्या ह्याच्यामध्ये मी कुठे शोधू आणि मला कुठे कळणार एक्झॅक्टली मेथी असते कुठे। तर तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत पण असं होतच असेल कधी ना कधीतरी। तर माझ्या बाबतीत असं बऱ्याच वेळा होतं, मी जेव्हा सचिनला सांगते तर असलेली वस्तू पण ना तो खालून जाऊन विकत आणतो आणि मग ती गोष्ट करतो कधी कधी। कारण एवढ्या सगळ्या गोष्टी खाली ठेवलेल्या असतात ना, मग त्याला थोडंसं शोधायला तो म्हणतो मला टेन्शन येतं आणि तुझी वस्तू इकडची तिकडे झाली तिकडची इकडे झाली तर तू परत ओरडशील तर ते वेगळंच असतं। मूग जे आपण भिजत घातलेले त्याला छानपैकी मोड आणण्यासाठी मी सकाळी पाणी काढून टाकलेलं त्याच्यातलं आणि असंच डब्यामध्ये ठेवलेले। पण मला पाहिजे तसे मोड आलेले नव्हते, कारण तेवढी अशी गरमी अशी नाही आहे सध्या, थोडीशी थंडीच आहे। तर छान असे मोड निघाले नाहीत, तर मी छान असे मिक्स करते आणि उद्या सकाळपर्यंत मी हे मोड आणायला परत ठेवून देणार, म्हणजे खूप छान असे मोड येतील। आणि मग मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवेन की याची न सोलता कशी सालं वेगळी करायची आणि मग आपण कशा पद्धतीने सोप्याच पद्धतीने भाजी करू शकतो। आता ना मी फ्रीजमध्ये ठेवलेला भात काढून घेते। हा शिजवलेला भात आहे। हा मी सचिनला सांगितलेला जेव्हा तू सकाळी दुपारसाठी त्याच्यासाठी कुकर लावेल तर थोडासा राईस एक्स्ट्रा लाव, म्हणजे हा जो राईस आहे ना हा मला संध्याकाळी जे आपण इडली डोशाचं बॅटर करू ना त्याच्यामध्ये मिक्स करता येईल, त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं। जेव्हा आपण साबुदाणे वगैरे वापरत नाही तेव्हा मऊ लुसलुशीत होण्यासाठी तुम्ही सकाळचा जो भात असतो तो तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता आणि त्याने आपल्या मऊ लुसलुशीत इडल्या किंवा मग आंबोळ्या छान होतात। आता मला वाटपाची तयारी करायची आहे। तर आज मी तुम्हाला जे मालवणी पद्धतीचं वाटप असतं किंवा आमच्याकडे जे वाटप केलं जातं किंवा मी ज्या पद्धतीने करते त्याची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करते। तर आज नारळ आणि वाटाणे माझ्याकडे अजिबात नव्हते आणि म्हणून मग वाटाणे घेऊन आली आणि आज वाटाण्याचं एकच रस्सा करायचा होता मला संध्याकाळसाठी, म्हणजे छान असं वाटप टाकून ग्रेव्ही करणार होती। तर म्हटलं त्याच्यासाठी मला वाटप लागणारच होतं, तर म्हटलं अजून थोडंसं वाटप करून ठेवू, म्हणजे एक आठवडाभर जातो तो वाटप आपण करून ठेवलेलं असलं की, म्हणजे पटकन एखादी ग्रेव्ही भाजी करायची असेल ना तर पटकन होतं। तर इथे वाटपासाठी मी लसूण सोलते। आता मी तुम्हाला प्रॉपर मालवणी पद्धतीचं जे असतं किंवा मालवणी पद्धतीचं म्हणजे माझ्या आईकडे वगैरे कसं केलं जातं त्या पद्धतीची म्हणजे त्याची रेसिपी सांगते तुम्हाला। मी शक्यतो आलं लसूण नाही वापरत, कारण मग ते खूप गरम गरम असं मला वाटतं आणि मसाल्यामध्ये ऑलरेडी सगळा गरम मसाला ॲड असतो, त्याच्यामुळे खूप मला आलं लसूण म्हणजे त्याच्यात टाकावं असं वाटत नाही। पण जेव्हा वाटप केलं जातं त्याच्यामध्ये आलं लसूण हे मॅन्डेटरी आहे, म्हणजे टाकलंच जातं। आणि त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी म्हणजे ओलं खोबरं आणि सुकं खोबरं या दोन गोष्टी त्याच्यामध्ये असतात। त्याचं प्रमाण कसं असतं ते फक्त मी आता तुम्हाला दाखवते की ओलं खोबरं किती घ्यायचं, सुकं खोबरं किती घ्यायचं। तर इथे मी लसूण ज्या पाकळ्या घेतलेल्या, ज्या काही 7-8 पाकळ्या होत्या त्या सोलून घेतल्यात। इथे मी अर्धा नारळाचा चव घेतलाय आणि जेवढं नारळ आहे ओला त्याच्यापेक्षा पाव, म्हणजे अर्धा कप असेल तुमचं ओलं नारळ तर पाव कप तुम्हाला सुकं वाटी खोबरं घ्यायचंय। आता माझ्याकडे सुकं खोबरं किसलेलं नसतं, माझ्याकडे हे डेसिकेटेड कोकोनट आणलेलं असतं, तर मी तेच वापरलं। थोडासा अर्धा इंच आल्याचा तुकडा, आलं लसूण आहे म्हणून, आणि बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, अगदी रफ चिरलाय मी, काही खूप अगदी पातळ असा नाही चिरलाय, रफ चिरलेला आहे। आणि याच्यामध्ये मला वापरायची कोथिंबीर, आणि जी जेवढी देठाकडची असेल ना तेवढी ती चांगली। ॲक्च्युली कोथिंबीर टाकत नाही पण मला कोथिंबीर आवडते त्याच्यामुळे म्हणून मी कोथिंबीर टाकते। पॅनमध्ये किंवा लोखंडी तव्यामध्ये जर तुम्ही केलं ना तर वाटपाची टेस्ट खूप चांगली येते। तर थोडंसं सर्वात आधी आलं आणि लसूण कच्चा, खूप जास्त असा स्मेल असतो त्याला आणि कच्चा असा जर ते भाजलं नाही नीट तर सगळा कच्चा कच्चा फ्लेवर लागतो, म्हणून ते पहिले छान तेलात थोडंसं भाजून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आणि कांदा छान खरपूस रंगावर भाजायचा। आणि कांदा लवकर तुम्हाला भाजावं असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं किंचितचं मीठ टाकायचं, आणि वाटप उलटं जास्त दिवस राहिलं तर मिठामुळे ते जास्त दिवस टिकण्यासाठी मदत पण होते। तर दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे दोन्ही टिप्स मी तुम्हाला सांगते, म्हणजे वाटप जास्त दिवस टिकावं म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ मिक्स करून ठेवावं। आणि जर कांदा तुम्हाला असं लवकर परतवायचा आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये मीठ पण टाकायचं। तर इथे मी एका साईडला कुकर पण लावून घेतला, म्हणजे मी वाटप पण करते कुकर पण करते।
आणि त्याचबरोबर माझी भाजीची पण तयारी करते। जे मटार आणलेले ते सचिन मला सोलून देतो, त्याने बऱ्यापैकी सोलले, जेवढे सोलून झालेले तेवढे मी घेतले। म्हणजे मी म्हटलं बाकीचं एक पिशवी तरी मी भरून घेते, बाकीचे सोलून होतील तेव्हा मग बाकीचे भरले जातील, तर म्हणून मग मी ही एक पिशवी भरून घेते। आणि थोडेसे मटार मी माझ्यासाठी ठेवले, याच्यामध्ये एक थोडासा मी रस्सा भाजी करणार आहे, म्हणजे ग्रेव्ही करणार आहे, म्हणून त्याच्यामध्ये साठी मी एक बटाटा टाकणार आहे। नाहीतर शक्यतो बटाटा टाकला जात नाही, पण म्हटलं आपण रस्सा भाजी करणार आहोत संध्याकाळसाठी, तर म्हटलं चला एक बटाटा टाकूया। आता जेव्हा आपलं कांदा छान परतेल तेव्हा आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, आणि कोथिंबीर जेवढी तुम्ही अशी तेलात परतवाल तेवढी त्याची टेस्ट छान येते आणि कलर पण खूप चांगला येतो आपल्या वाटपाला। आता हे झालं की याच्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं ॲड करायचं आहे, आणि ओलं खोबरं पण छान अगदी खरपूस, म्हणजे त्याला असा ब्राऊन कलर येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं। आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यातच मिक्स करू शकता सुकं खोबरं आणि ते परतून घेऊ शकता, किंवा मग हे गॅसवरनं उतरवा आणि नंतर तुम्ही सुकं खोबरं भाजून घ्या। ॲक्च्युली मी जेव्हा मला असं वाटलं, मी शूट करत होती तेव्हा मला असं वाटलं की मी सुकं खोबरं भाजतानाची व्हिडिओ चालू केला, आणि नंतर मला कळलं भाजून झाल्यानंतर की मी ऑनच नव्हता केला, त्याच्यामुळे ते माझ्याकडनं शूट करणं राहून गेलं। आता हे सगळं वाटप मग मिक्स करून घ्यायचं आहे, पण मिक्स करण्याच्या आधी ते मी थंड करून घेणार आहे, त्याच्यानंतर आपण ते नीट मिक्स करून मग तुम्हाला ज्या डब्यात भरायचं त्याच्यामध्ये भरून घ्यायचं। इथे आता आपण जे आंबोळ्यांसाठी पीठ ठेवलेलं ते मी कसं वाटते ते सांगते बघा। तर इथे चण्याची डाळ आहे, ही उडदाची डाळ आहे, तांदूळ आहेत, आणि हे जे धणे मेथी आणि जो तांदूळ म्हणजे जो राईस होता दुपारचा शिजलेला तो एका साईडला आहे। तर आपण चण्याची डाळ आणि उडदाची डाळ हे वेगवेगळे वाटणार आहोत, आणि आपण जो भात आहे, तांदूळ आहे, धणे आहेत आणि मेथी आहे हे एकत्र वाटणार आहोत। हे 4 पदार्थ एकत्र वाटायचे, आणि जे चण्याची डाळ आणि उडदाची डाळ आहे ते वेगवेगळे वाटून घ्यायचे, आणि नंतर आपण ते सगळे एकत्र मिक्स करायचं। हे जेव्हा सगळं मी वाटते मिक्सरला तेव्हा अगदी खूप असं बारीक नाही करत आहे। जेव्हा तुम्हाला इडलीचं पाहिजे असेल तर तुम्ही खूप पातळ किंवा पातळ आणि मग बारीक असं वाटलं तरी चालतं, पण जेव्हा तुम्हाला आंबोळ्या करायच्या असतात ना तर तेव्हा तुम्ही थोडंसं घट्टसर आणि त्याचबरोबर थोडंसं जाडसर असं किंचितचं ठेवायचं, तर त्या आंबोळ्या छान होतात, मऊ लुसलुशीत होतात आणि जशा पाहिजे तशा होतात। ॲक्च्युली याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खापरोळ्या पण याच पद्धतीने केल्या जातात। नारळाच्या रसामधनं पण अशाच पद्धतीने तुम्ही खाल्लात तर खूप छान लागतात या। शेवया आणि नारळाचा रस हे कॉम्बिनेशन तर वेगळंच आहे, पण त्याचबरोबर ह्या अशा पद्धतीच्या आंबोळ्या तुम्ही आणि त्या पण नारळाच्या रसातनं खाल्ल्या तर खूप छान लागतात। इथे बघू शकता तुम्ही, मी अगदी खूप पातळ केलेलं नाहीये, थोडंसं जाडसरच आहे आणि बारीक पण नाही केलेलं आहे, बघा तुम्हाला दिसत असेल थोडंसं जाडसरच आहे। तर अशा पद्धतीने मी हे सगळं वाटून घेणार आहे वेगवेगळं, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं 4 पदार्थ एकत्र आणि 2 पदार्थ आहेत ते वेगवेगळे, असं सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि इथे बघा हे जे पाणी आपण मिक्स करताना वापरणार आहोत ना, जर थंड जास्त असेल तुमच्याकडे किंवा थंडी जास्त असेल, थंडीमध्ये जर तुम्ही पीठ ठेवत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही कोमट पाणी वापरा किंवा मग गरम पाण्याचा वापर करा, कारण ते जर तुम्ही खूप थंड पाणी वापरलात ना तर पीठ लवकर यायला मदत होत नाही, कारण हे कसं पीठ ऑलरेडी गरम असतं, आपण मिक्सरमधनं फिरवून घेतो तेव्हा, आणि त्याच्यामध्ये थोडंसं अजून तुम्ही गरम पाणी टाकलं ना की त्याच्यामध्ये आपोआपच उष्णता निर्माण होते आणि हे खूप चांगलं असं फेटून घ्यायचं। आणि मी इथे अजून एक तुम्हाला टिप सांगते की मी काय करते, ज्यावेळेस मी असं पीठ ठेवायचं असतं ना तेव्हा ते एकाच भांड्यात ठेवत नाही, मी नेहमी 2 भांड्यात ते थोडं थोडं करून ट्रान्सफर करून ठेवते, म्हणजे जेव्हा पीठ ना खूप अगदी एकदम वरती पूर्णपणे येतं आणि उतू जातं असं होत नाही, आणि पीठला यायला उशीर पण लागत नाही। थोडं थोडं पीठ असल्यामुळे पीठ लवकर येतं, म्हणजे जे 7-8 वाजता पीठ येणार असेल ते सकाळी म्हणजे 4-5 वाजता पीठ येऊन जातं। आणि माझी आई म्हणते की जे उतू जातं त्याला तेवढी टेस्ट नाही लागत, जे असंच असतं त्याला खूप चांगली टेस्ट लागते। तर तुम्हाला जर वाटत असेल तुमच्याकडे जास्त थंडी आहे तर तुम्ही कांदा पण टाकू शकता, छानपैकी तो मध्ये चिरायचा आणि तसाच वरच्यावरती तो टाकायचा, जसं पीठ येणार ना तसं कांदा आपोआप त्या पिठाच्या मिश्रणामध्ये बुडला जाईल। तर असं म्हटलं की म्हणजे असं सिच्युएशन असेल किंवा असं तुम्हाला दिसलं कांदा बुडालेला आहे म्हणजे आपलं पीठ तयार झालेलं आहे किंवा पीठ आपलं आलेलं आहे। तर अशा पद्धतीने मी बघू शकता, अशा पद्धतीने मी तुम्हाला थोड्याशा टिप्स सांगितलेल्या आहेत। आणि अगदीच तुम्हाला त्याच्यापेक्षा पण खूप थंडावा असेल तुमच्याकडे तर सगळं जे पीठ मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही असा एखादा कापड किंवा एखादा नॅपकिन तुम्ही त्याच्यावर टाकलं तर त्याच्या उष्णतेने पण पीठ लवकर यायला मदत होते।
माझी कामं तर चालूच राहणार आहे. ऍक्च्युली कालच्या व्लॉगमध्ये तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती. कालच मला एक पार्सल रिसीव्ह झालेलं, म्हणजे मी ऑर्डर केलेलं, ऑनलाईनच ऑर्डर केलेलं. तर ऑनलाईन ऑर्डर केलेलं तर ते काल मला आलेलं आणि काल मला तुमच्याबरोबर दाखवायचं होतं, पण काल मी ट्राय केलं नव्हतं. तर मी म्हटलं पहिलं बघू, ट्राय करू, कारण ज्या त्यांच्या साईट चॅट लिहिलेला असतो ना तो आणि जेव्हा येतं रिसीव्ह तेव्हा खूप फरक असतो. जेव्हा ऑनलाईन ऑर्डर करतो तेव्हा तुम्हाला माहिती मी जास्त ऑनलाईन मागवत नाही. तर मी एक ऑनलाईन तुम्ही म्हणू शकता त्याला टॉप पण नाही म्हणता येणार किंवा असं फॅन्सी ट्रेंडिंग असं काहीतरी मी मागवलंय. तुम्हाला कसं वाटतं मला नक्की सांगा. मी थोडंसं एक्सचेंज करणार, मला साईजचा प्रॉब्लेम येतोय. मी त्यांच्या साईज चार्टनुसार एम मागवलेला, पण मला एम नकोय, मला एस साईज मागवायची आहे. तर तुम्हाला दाखवते मी. तुम्ही म्हणाल एवढं छोटंसं असं काय आहे, तर ते दाखवते मी तुम्हाला. माझी बरीचशी कामं राहिली आहेत. आज मी सगळा पसारा असाच ठेवलाय. माझी बॅग पण बघा ऑफिसची इथेच आहे. ती नेहमी अशी इथे नसते. मी व्यवस्थित टिफिनची बॅग वेगळी ठेवते, टिफिन वगैरे सगळं खाली करते आणि बॅग पण जागच्या जागी जाते. पण आज अजिबातच वेळ नव्हता, खूप गडबड होती माझी. आज थोडीशी बरीचशी कामं करायची होती. मला एक ऑर्डर होती, त्याचं पण काम करायचं होतं. गेले 1-1.5 महिने बरेचसे ऑर्डर्स माझ्याकडे पेंडिंग्स आहेत आणि त्या सगळ्यांनी समजून मला घेतलं. यातच माझं खूप म्हणजे मी खरंच खूप थँक्यू बोलते की त्या सगळ्या जणांनी मला समजून घेतलं आणि मला थोडासा वेळ पण दिला. कालपासनं परवापासनं ऑर्डर्स मी थोड्या डिस्पॅच करायला चालू केल्या, ज्यांच्या माझ्याकडे पेंडिंग ऑर्डर होत्या त्या. तर चला असो, ती कामं पण मी तुमच्याबरोबर शेअर करेनच. तर मी तुम्हाला टॉप दाखवते. तर अशा पद्धतीचा आहे बघा हा. आणि थोडासा कलर याचा मला आवडला, म्हणजे हा कशावरही जाईल. म्हणजे कुठल्याही कलरची जरी साडी असेल ना, म्हणजे डार्क कलर असो लाईट कलर असो, तर हा क्रीम पण नाही म्हणता येणार, थोडासा वेगळाच असा कॉफी कलर मध्ये असा कलर आहे आणि छान वाटला मला हा पॅटर्न. आणि पुढून त्याला थोडंसं हे नेट आहे आणि हे नेट वरती टिकली वर्क आहे. बॅक साईडने जर तुम्ही म्हणाल तर याला स्ट्रेचेबल आहे, म्हणजे अगदी कोणालाही फिट होऊ शकतो. पण मला ऑलरेडी हा खूप लूज होतोय, म्हणजे मी जी साईज म्हणजे तिथे चार्टवर बघून ऑर्डर केलेली ना त्याच्याप्रमाणे तर हा मला खूप लूज होतोय. मला बऱ्याच दिवसांपासून मी हा ट्राय करत होती ऑनलाईनला, मला बघूनच आवडलेला. पण ना माझ्या साईज चार्टमध्ये तो म्हणजे अवेलेबल नव्हता स्मॉल साईज. तर मी यावेळेस थोडासा ऍडजस्टमेंट करून मी विचार केला चला मी एम साईज मागून बघतेच, झाला तर ठीक आहे, मी बोलली नाही झालं तर ओके आपण रिटर्न करू. तर आता रिटर्न करून मग मला आता हा स्मॉल साईज बघते मी अवेलेबल, म्हणजे मी टाकते, जर झाला तर मग मी स्मॉल साईज मागवेन आणि कशावरही मी हा वेअर करू शकते ना याचा विचार करून मी केलाय. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजच्या ब्लॉग मधनं मी तुमच्याबरोबर बऱ्याचशा छोट्या छोट्या टिप शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. मला माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी मी याच्या आधी पण तुमच्याबरोबर शेअर केल्यात. आपले जे नवीन फॅमिली मेंबर्स आहेत त्या सगळ्यांसाठी मी या पुन्हा आजच्या ब्लॉग मधनं शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्याचा मेनू खूप छान असा डोक्यात ठरवून ठेवलेला आहे. उद्या एक छानसा व्हिडिओ तुमच्याबरोबर घेऊन येईल. म्हणजे जे संकष्टी आणि संकष्टी कशी अशी रविवारी आले की माझं खूप निवांत असतं आणि जे मला करायचं असतं ना ते सगळ्या गोष्टी घाई गडबडीत न करता निवांत करायला मिळतात. तर खूप छान इच्छा आहे माझी की तुमच्याबरोबर पण सगळ्या गोष्टी अगदी काय बोलतात ना साग्र संगीत असा छान असा मेनू जो अगदी पारंपरिक पद्धतीचा असेल आणि खूप जास्त असं स्पायसी नाही आणि अगदी म्हणजे खूप म्हणजे जो बोलतात ना असा बघूनच पोट भरून जाईल, मन तृप्त होऊन जाईल असा मेनू मला उद्या करायचा आहे आणि तो सगळा तुमच्याबरोबर शेअर करेन. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. ऍक्च्युली सचिन आता गेलाय, आम्हाला जेवायला बसायचं होतं पण सचिन गेलाय पेस्ट्री आणायला. त्याचं असं काल होतं की प्राजक्ता तुझ्यासाठी मला काल पेस्ट्री आणायची होती व्हॅलेंटाईन डेची. आम्ही काही खूप सेलिब्रेट करत नाही पण काल मी त्याला असंच म्हटलं की अरे सचिन तू माझ्यासाठी काय गिफ्ट आणलं, तर तो गिफ्ट असेल मला काही ना काहीतरी देतच असतो नेहमी. पण काल मग तो मला म्हणाला की तुझ्यासाठी पेस्ट्री आणतो, कारण त्याला माहितीये की मी एवढ्या सगळ्या गोष्टी बनवते पण मी तेवढ्या आवडीने त्या खात नाही. पण जर मला बाहेरून कोणी दिली ना आणून तर मी ती आवडीने खाते, हे त्याला खूप चांगलं माहितीये. तर तो म्हणाला की आपण पेस्ट्री काल खायची होती पण मीच त्याला म्हटलं की नको, उद्या सॅटर्डे मध्ये निवांत खाऊ आपण आरामात गप्पा मारता मारता. छान अशी आम्ही एखादा साऊथचा मूवी वगैरे लावतो आणि मग थोडासा ऍक्शन मूवी बघतो संडेला किंवा सॅटर्डेला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा. आणि मस्तपैकी म्हटलं आपण पेस्ट्री एन्जॉय करू. तो गेलाय, तो येईपर्यंत माझ्याकडे वेळ आहे. तर मला थोडीशी कामं आहेत, माझी बऱ्यापैकी कामं आहेत. म्हणजे मला भांडी घासायची आहेत, प्लॅटफॉर्म क्लीन करायचंय
अशी सगळी कामं आहेत. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटेन आणि आजच्या ब्लॉगसाठी पण नक्की कमेंट करा. तुमचं काही सजेशन असेल मला नक्की सांगा आणि तुम्हाला ज्या काही टिप्स मी सांगितल्या त्या देखील कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. चला उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.